मोठी बातमी आहे। महायुतीच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर आलाय। भाजपला 23 ते 26 मंत्रिपद मिळतील असं सूत्रांकडून कळतंय। शिवसेनेला 9 ते 11 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 8 ते 9 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, अशी न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला तर समोर येते आणि त्याच सोबत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असणार तर 235 ज्या जागा निवडून आल्यात महायुतीच्या त्यामध्ये भाजपला 23 ते 26 मंत्रिपद, कारण सर्वात जास्त आमदार भाजपचे निवडून आलेत। त्यानंतर त्याच्या खालोखाल शिवसेनेला 9 ते 11 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आणि राष्ट्रवादीला 8 ते 9 मंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे। तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जबरदस्त कामगिरी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय। महायुतीने 288 विधानसभा मतदारसंघात 230 ठिकाणी विजयाचा झेंडा फडकवलाय। यात भाजप 132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादीला 41 जागांवरती यश मिळालं। ही आकडेवारी पाहत भाजप महायुतीत मोठा भाऊ ठरलाय आणि भाजपमधील संभाव्य मंत्रिपदाची नावं देखील समोर आली आहेत। स्क्रीनवरती आपण बघतोय 17 जणांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपचे संभाव्य मंत्री कोण असू शकतात? 20च्या वर भाजपचे मंत्री शपथ घेतील अशी शक्यता आहे आणि आपण स्क्रीनवरती ज्यांची नावं आणि फोटो बघतोय ते मंत्रिमंडळात भाजपकडून शपथ घेण्याची शक्यता आहे।